महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आता तुमच्या खात्यात येणार आहे। पण ऑक्टोबरच्या हप्त्याचं काय, तो तुम्हाला मिळणार की नाही मिळणार, त्याबरोबरच अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्ही केली नाही तर तुमच्या खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे येणार नाहीत। त्यामुळे नेमकं काय केलं पाहिजे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी सोनम, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जागरण। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल, सरकारच्या नव्या हालचालींबद्दल आणि ई-केवायसीच्या प्रक्रियेबद्दल आज आपण टप्प्याटप्प्याने या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मंडळी, महाराष्ट्रातील पात्र महिला लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारने सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू केलं आहे आणि यासाठी तब्बल 410 कोटी रुपयाचा निधी वर्ग करण्यात आला आहे। हा निधी सामाजिक न्याय विभागाने महिला व बाल विकास विभागाकडे पाठवला असून लवकरच पात्र महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा जारी झाला आहे। त्यामुळे सरकारने आता हप्ते देण्याच्या दिशेने अंतिम तयारी सुरू केली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाली होती। आतापर्यंत महिलांना 14 हप्त्यांचा लाभ मिळाला आहे। ऑगस्टचा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला होता आणि आता सर्वांना सप्टेंबर महिन्याच्या रकमेची आतुरता लागली आहे। पण लक्षात ठेवा, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे। सरकारने आता स्पष्ट केलं आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता थांबवला जाणार नाही, पण या 2 महिन्यांमध्ये सर्वांना ई-केवायसी करून घ्यावी, कारण या काळात पडताळणी सुरू राहणार आहे। त्यामुळे पात्र बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्याचे हप्ते मिळणार आहे। पण जर तुम्ही ई-केवायसीचं काम केलं नाही तर नोव्हेंबर पासून तुमचे पैसे थांबवले जाऊ शकतात। व त्याचबरोबर पुढे सरकारने असंही सांगितलं आहे की पात्रतेची खात्री करण्यासाठी प्रत्येक लाभार्थी महिलांना स्वतःचा आधार कार्ड आणि पती किंवा वडिलांचा आधार कार्ड क्रमांक पडताळणीसाठी द्यावा लागेल। जर कोणतीही माहिती चुकीची आढळली किंवा उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास समोर आलं तर त्या महिलांना योजनेतून वगळलं जाईल। यासोबतच काही प्रकरणात एकाच कुटुंबातील 3 महिलांना योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे आता गृहभेटी आणि चौकशी सुरू झाली आहे। ई-केवायसी आणि पडताळणीनंतर काही नावं वगळली जाण्याची शक्यता आहे। म्हणून जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर आजच ई-केवायसीचं काम पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुमचा सप्टेंबरचा हप्ता वेळेत मिळेल आणि योजनेचा लाभ देखील तुम्हाला चालू राहील। बाकी तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असणार तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।